ऐकू येत आहे ना? हो, हो, ऐकू येतंय, येतंय. येतंय. मला पिन कर. ओळख तर फार सुंदर करून दिलीतच तुम्ही. पण तुम्ही जो अनुभव सांगितला त्यामुळे आपोआप विषयाची सुरुवात देखील झाली. मला काही आता फार वेगळं काही सांगायला लागणार नाहीये या विषयात. सर्वप्रथम मी आधार रेखा प्रतिष्ठानचे आभार मानते की त्यांनी मला या महत्वाच्या विषयावर बोलायला इथे आमंत्रित केलं. रश्मीताई जोशी ज्या आपण जॉईन झाल्यापासून पाहतोय की एक हाती म्हणजे 4 बाजूंनी त्या लढतायत की फोन येत आहेत, लिंक द्या, हे करा, इकडे जॉईन करून घ्या. त्या तर आहेतच, पण त्यांचे सगळे सहकारी इकडे मला दिसतात. संगीता कुलकर्णी आहे, अनिल हॅलो, हरोलीकर आहेत. नमस्कार. तर असे बरेच जण आलेले आहेत. जो शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला लॉकडाऊनच्या आधी, आरोग्य जत्रा, तर ती आपण आधार रेखा आणि नाना पालकर अशी संयुक्त विद्यमाने केली होती आणि खूप छान झालं की ती त्यावेळेला होऊन गेली, कारण नंतर तर लॉकडाऊनच सुरू झाला. आणि एक खूप महत्वाचं काम आधार रेखा करते आहे की कॅन्सर तर इतका वाढलेला आहे की आपले समजा जर का जवळजवळचे एक 50 नातेवाईक आपण घेतले तर त्याच्यातल्या 1 किंवा 2 जणांना कॅन्सर झालेला आहे, अशी आजची स्थिती आहे. तर ह्या सगळ्यांना धीर द्यायचं एक खूप मोठं काम तुम्ही करता आहात आणि त्यायोगे समाज सुचारू रूपाने चालवायचं तुम्ही एक मोठं काम करता आहात. त्याबद्दलही तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आता ही आधारमाला व्याख्यानमाला जसं रश्मीताईंनी सांगितलं की कुठलंही संकट आलं की माणसाची एक स्वाभाविक रिॲक्शन असते की फाईट, फ्लाईट और फ्रीज. तर कोरोना आल्यावर आपण सगळेच खरोखरच फ्रीज झालेलो होतो. अत्यंत अनपेक्षित असं संकट होतं. मग नंतर याच्यापासून पळून जाता येईल का असा विचार आपण सगळ्यांनी केलाय. पण जेव्हा लक्षात आलं की नाही पळून जाता येणार आहे, तो केव्हा ना केव्हा तरी आपल्या आजूबाजूला राहणारच आहे, आणि मग तेव्हा आपण तयारी सुरू केली फाईट करायची. आणि ही जी आरोग्य विषयक व्याख्यानमाला आहे त्याच्यातनं इतक्या विषयांची आपल्याला माहिती मिळालेली आहे की ह्या घरी राहण्याच्या काळात, अस्वस्थतेच्या काळात, थोड्याशा भीतीच्या काळात ह्या सगळ्या आरोग्य विषयक माहितीचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला मिळणार आहे. तर ते माझ्या लेखी ह्या व्याख्यानमालेचं खूप मोठं महत्व आहे. आता व्हीगन जीवनशैली, व्हीगन म्हणजे काय? व्हीगन म्हणजे की अशी माणसं की जी प्राणीजन्य पदार्थ खात नाहीत. मग कुठले कुठले आहेत बरं प्राणीजन्य पदार्थ? तर रश्मीताईंनी सांगितलं की दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ. दूध, दही, ताक, लोणी, तूप, चीज, पनीर, बटर, असे सगळे पदार्थ. आणि त्या म्हणल्या तसं पंचामृतात असणारे पदार्थ, आणि तरी ते खायचे नाहीत. शिवाय मध पण खायचा नाही. आणि केवळ एवढंच नाही तर व्हीगन जीवनशैली म्हणजे प्राण्यांना त्रास द्यायचा नाहीये आपल्याला. मग साहजिकच रेशीम अंगावर घालायचं नाही. म्हणजे बायकांचा तर अगदी जीव की प्राण असतो सिल्कच्या साड्या ह्या, तर त्या घालायच्या नाहीत, घ्यायच्या नाहीत आणि लवकर वापरायची नाही. तर असं सगळं ह्या व्हीगन जीवनशैलीत येतं. मग आता सगळ्यांना वाटेल की हे काही नवं आहे का, की काहीतरी सगळ्यांचं म्हणणं असतं की काहीतरी नवी फॅड येत राहतं. त्याला फॅड शब्द वापरतात की काहीतरी एक दर 5-6 वर्षांनी एक नवं येतं, सगळी लोक त्याच्या मागे धावायला लागतात, मग काही वर्षांनी ते विसरलं जातं. तर व्हीगन हे असं काही आहे का? तर असं अजिबात नाहीये. विशेषतः भारतीय परंपरेत तर अनेक शतकानुशतके ऋषी आणि मुनी हे व्हीगन जीवनशैलीच त्यांनी अंगीकारलेली होती. व्रत करणारे असतील किंवा चातुर्मास आपण पाळतो त्याच्यात वेगवेगळी व्रत घेणारे असतील, अधिक महिन्यात वेगवेगळी व्रत घेणारे असतील, किंवा अगदी सगळी जण करतो असं एक व्रत म्हणजे ऋषी पंचमीला. ऋषी पंचमीला आपण बैलांनी नांगरलेल्या शेतातलं काही खात नाही. तर ते हेच झालं ना की प्राण्याच्या कष्टाचं आपण काही घेणार नाही होत, असं ते झालं. जैन साधू असतात, जैन तीर्थंकर, तर ते देखील व्हीगन जीवनशैली त्यांनी अंगीकारलेली असते. तर त्याच्यामुळे भारतासाठी तर हे अजिबात नवं नाहीये. मग पूर्ण जगभरात हे केव्हा बरं सुरू झालं? तर ब्रिटनमध्ये व्हेजिटेरियन सोसायटी तर होती, पूर्वीपासून होती. पण मग त्यातल्या काही लोकांना असं वाटायला लागलं की आपण व्हेजिटेरियन म्हणतो, पण मग प्राण्यांपासून तयार झालेलं हे दूध वगैरे कसं खायचं आपण? मग ते म्हणले त्या सोसायटीतल्या बाकीच्यांना की आपण असं करूयात, या सोसायटीच्या नियमात
की हे सगळं चालणार नाही. पण मग बाकी सगळ्यांना जसं रश्मीताई म्हणाल्या तसं थोडी पंचाईत होती, की नाही बाबा आम्हाला तर आणि पाश्चात्य देशात आपल्याला माहितीये, की चीज आणि बटर शिवाय काही होत नाही त्यांचं. तर ते म्हणाले, "नाही आम्हाला काही असं जमणार नाही." मग ही व्हीगन ही एक नवा गट तयार झाला. सुरुवातीला त्याला व्हीगन नाव नव्हतंच. मग डोनाल्ड वॉटसन नावाचा एक गृहस्थ होते, की जे या चळवळीत अग्रणी होते. मग त्यांनी अनेकांकडनं मतं मागितली, की काय बरं असावं? ह्या जीवनशैलीचं नाव काय असावं? आणि मग सर्वानुमते ज्याला जास्तीत जास्त मतं आली, ते नाव ठरलं ते होतं व्हीगन. आणि 1944 मध्ये हे नाव दिलं गेलं. त्यावेळेला ही व्हीगन ही जीवनशैली खूप जोरात पसरली जगभरात आणि विशेषतः ब्रिटनमध्ये. तर त्याचं तात्कालिक कारण असं होतं, की ब्रिटनमधल्या जवळपास 40% गायींना त्यावेळेला टीबीचं इन्फेक्शन झालेलं होतं, ट्युबरक्युलोसिसचं. आणि मग साहजिकच लोकांना भीती वाटायला लागली होती, की टीबी झालेल्या गायीचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण कसे खायचे? आणि म्हणून मग आपोआपच काही जण व्हीगन झाली. पण म्हणजे ते झालं तात्कालिक कारण. पण अजूनही जगात हजारो लोकं व्हीगन होतायत आणि आजकाल तर जास्त वेगाने जास्त संख्येने लोक व्हीगन होतायत. तर याची कारणं काय बरं असतील? तर याची कारणं आपल्याला मुख्यतः 3 भागात सांगता येतात. पहिलं कारण आहे की हेल्थ रिझन्स आरोग्यासाठी. मग काय-काय असतील आरोग्याची कारणं? तर पहिलं अगदी सगळ्यात महत्त्वाचं असतं की लॅक्टोज इंटॉलरन्स. म्हणजे दुधातली जी साखर आहे लॅक्टोज नावाची, तर ती शरीरात गेलेली खूप जणांना पचवता येत नाही. आता तुम्हाला वाटेल की हा काय नवीनच रोग, आम्ही तर जन्मापासनं लहानपणापासनं ते आत्तापर्यंत गाईचं दूध आणि दुधाचे पदार्थ, गाई म्हशीचं खातोय, पितोय. हे लॅक्टोज इंटॉलरन्स ही भानगड आपल्याकडे नाही. ते नक्की काहीतरी पाश्चिमात्य देशातलं खूळ आहे. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, की भारतात देखील, जगात तर आहेतच, पण भारतात देखील 60 ते 65% लोकं लॅक्टोज इंटॉलरंट असतात. म्हणजे काय होतं, तर लॅक्टोज पचवण्यासाठी जे लॅक्टेज नावाचं एन्झाईम लागतं शरीरात, तर ते आपल्या शरीरात लहानपणी असतं. लहानपणी म्हणजे केव्हा? तर जेव्हा आपण आईचं दूध पीत असतो, तेव्हा ते दूध पचवण्यासाठी आपल्या शरीरात ते आपोआप तयार होत असतं लॅक्टेज. पण मग जसे आपण मोठे होत जातो, तर तसं शरीरातलं लॅक्टेजचं प्रमाण कमी-कमी होत जातं. विविध कारणांनी कमी होतं ते. त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे एजिंग. जसे आपण वयस्कर, ज्येष्ठ नागरिक होत जातो, तसं लॅक्टेजचं प्रमाण आणखीन कमी होतं शरीरातलं आणि त्याच्यामुळे आपल्याला लॅक्टोज पचवता येत नाही. मग तुम्ही म्हणाल, "आम्हाला तर असं कधीच झालं नाही." तर मग मी तुम्हाला त्याची लक्षणं सांगते. म्हणजे मग तुम्हाला कळेल, की कधी झालं होतं तुम्हाला की नव्हतं. तर काय आहेत बरं लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणं? तर पोट असं डब्बं होणं, पोटात गुब्बारा धरणं, गुरगुरणं, गॅसेस होणं, आणखीन जास्त झालं तर मग उलट्या, जुलाब आणि हे 60 ते 65% लोकांना इन्क्लुडिंग एशियन कंट्रीज. म्हणजे असं म्हटलं जातं, की जगातलं सर्वात जास्त दूध आणि हे भारतातले किंवा आशियातले लोक पितात. तर त्यांना देखील हे लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या भेडसावते आहेच. मग काही लोकं अशी असतात, की त्यांना अजिबातच चालत नाही. ते केलं रे केलं, की त्यांना इतके उलटे आणि जुलाब होतात, की सलाईनच लावायची वेळ येते. अशा लोकांना कळतं, की हां, आपण लॅक्टोज इंटॉलरंट आहेत किंवा डॉक्टरांना कळतं त्यांच्या आणि मग ते व्हीगन होतात. दूध आणि दुधाचे पदार्थ खाईनासे होतात. आता दुसरं जे आरोग्यातलंच दुसरं कारण आहे, ते आहे, की आजकाल डॉक्टर हाय बीपीचे पेशंट असतील किंवा डायबिटीसचे असतील किंवा कॅन्सर काही प्रकारच्या कॅन्सरचे असतील किंवा संधिवाताचे असतील. तर त्यांना डॉक्टर सजेस्ट करतात, की तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ बंद करा. आता आधार रेखा हा कॅन्सर पीडित रुग्णांसाठी काम करणारा, त्यांना आधार देणारा, मानसिक, शारीरिक, आर्थिक बळ देणारा गट आहे. म्हणून मी आत्ता सांगताना कॅन्सरवर जास्त लक्ष केंद्रित करतेय ह्या ह्याच्यात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की कॅन्सर होतो का? तर शरीरात पेशींची संख्या, काही पेशींची संख्या अनियंत्रित होते आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो. कारणं काय-काय आहेत बरं ह्याची? तर एकतर लाईफस्टाईल, तुमची बैठी जीवनशैली असेल, वजन अति असेल
किंवा मग जेनेटिक्स, जेनेटिकली तुमच्याकडे आलेलं असेल, किंवा मग तुम्ही तंबाखू आणि अल्कोहोल जास्त प्रमाणात घेत असाल, सिगरेट आणि दारू, तर होऊ शकतो. आता कित्येक जण अशी आहेत की यातलं कुठलंही कारण त्या आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मीठ. मीठ आणि फिश, मीठ, सगळ्या प्रकारचं मीठ जर का तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर. आता यातले कित्येक जण अशी असतात की जे ह्यातलं काहीही करत नसतात आणि तरी त्यांना कॅन्सर होतो. हे का? तर मग मला परवाच आपल्या इथे झालेला एक ॲक्सिडेंट आठवतो मुंबईत, की एक बाई सकाळी बस स्टॉपवर उभ्या होत्या ऑफिसला जायचं म्हणून. बस स्टॉपवर बसची वाट पाहत होत्या. शेजारून क्रेन चालली होती आणि मग काय झालं माहिती नाही, तर ती क्रेन या बाईंच्या अंगावर येऊन पडली. ह्या नुसत्या उभ्या होत्या बस स्टॉपवर. काहीही त्या रस्ता क्रॉस करत नव्हत्या, काही करत नव्हत्या. त्यांची काहीही चूक नव्हती आणि तरी क्रेन त्यांच्या अंगावर येऊन पडली आणि त्या बाईंचा दुःखद अंत झाला. दुसरी एक अशीच घटना मला आठवते आमच्या इथली ठाण्यातली घोडबंदरची. फ्लायओव्हरवरनं एक कंटेनर चालला होता सामान भरलेला. खालच्या रस्त्यावरनं एक कार चालली होती. स्वतःच्या मार्गाने सगळे नियम पाळून ती कार अगदी नीट चालली होती. तर झालं असं की फ्लायओव्हरवर खड्डे होते. त्या खड्ड्यात तो कंटेनर हिनकाळला आणि त्याच्यातनं सामान पडलं. ते फ्लायओव्हरवरनं येऊन या खालच्या सरळ रस्त्याने जाणाऱ्या कारवर पडलं आणि ती कार चेपली. आता तुम्ही मला सांगा, त्या बस स्टॉपवर उभं असणाऱ्या बाईंचा किंवा ह्या नियम पाळून सगळं कार चालवणाऱ्या चालकाचा काही देखील दोष नव्हता आणि तरी त्यांना शिक्षा झाली. त्यांची काही चूक नसताना झाली. तर असंच काहीसं आहे, की कुठलंही कारण नसताना देखील काही जणांना हे रोग होतात. तर म्हणजे त्याचं आपण काहीच स्पष्टीकरण देऊ शकत नाही. पण मग डॉक्टर का बरं सांगतात, की तुम्ही दूध बंद करा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. तर त्याचं कारण असं आहे, की डॉक्टरांचं म्हणणं असतं, की तुम्ही जास्तीत जास्त प्लांट बेस्ड आहार घ्या. म्हणजे वनस्पतीजन्य आहार घ्या. तर हे का? तर वनस्पतीत एक केमिकल तयार झालेलं असतं. तर त्याचं नाव आहे फायटोकेमिकल्स. तर ही जी फायटोकेमिकल्स असतात, ती आपल्या पेशींचं आरोग्य नीट ठेवायला मदत करतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर जो की पेशींचं आरोग्य बिघडल्यामुळेच होतो, अनियंत्रित वाढ झाल्यामुळे होतो. तर डॉक्टरांना असं वाटतं, की फायटोकेमिकल्स मदत करतील जास्त प्रमाणात जर का शरीरात गेली तर. आणि म्हणून डॉक्टर सांगतात, की तुम्ही प्लांट बेस्ड आहार जास्तीत जास्त घ्या. वनस्पतीजन्य आहारातनं आपल्याला पुरेसं न्यूट्रिशन तर मिळतंच. शिवाय कॅलरीज कमी जातात पोटात, तर त्याच्यामुळे जाड व्हायचा धोका टळतो. आता तुम्ही म्हणाल, की मग शाकाहार घेतला तरी चालतो की. मग हे दूध आणि दुधाचे पदार्थच का बंद करायला पाहिजेत? आम्ही शाकाहारी आहोत आणि दूध आणि दुधाचे पदार्थ खाऊ. तर त्याचा आणखीन एक शाकाहाराचा उपयोग असा आहे, की फायबर कन्झम्पशन, की खूप प्रमाणात शरीरात तंतुमय पदार्थ जातात आणि त्याच्यामुळे आपली पचन संस्था नीट राहते आणि जास्तीचा अतिरिक्त मेद शरीरात साठत नाही. त्याच्यामुळे तेही एक फायदा आहे. तर मग हे सगळं शाकाहाराने साध्य होत असताना मिल्क एंड डेअरी प्रॉडक्ट्स का बरं बंद करायची? तर त्याचं कारण असं आहे, की दूध आणि दुधाच्या सर्व पदार्थात जास्त फॅट कंटेंट्स आहेत आणि कोलेस्टेरॉल देखील आहेत, की जे वनस्पतीत अजिबात नाहीयेत. कुठलंही वनस्पतीजन्य तुम्ही पदार्थ घ्या, त्याच्यात कोलेस्टेरॉल नाहीये, की आणि दूध आणि दुधाच्या पदार्थात तो आहे. म्हणून डॉक्टर हे दूध आणि दुधाचे पदार्थ बंद करा, असं सांगतात. आता आणखीन काय बरं होतं? तर चीजमध्ये विशेषतः चीज जे आता अगदी भारतात देखील सगळ्यांना चीज खायची सवय झालेली आहे. पिझ्झा घ्या किंवा अगदी चीज परोठा देखील. म्हणजे इतकं सुंदर त्याचं एक हे केलेलं आहे कोलॅबोरेशन, की परोठा हा भारतीय पदार्थ, चीज हा पाश्चिमात्य पदार्थ आणि ते दोन्ही एकत्र करून चीज परोठा देखील मिळतो. आणि चीज ह्या अतिरिक्त प्रमाणात आपण खायला सुरुवात केलेली आहे जगभरात आणि त्याच्यात 70% फॅट कंटेंट्स आहेत. तर त्याच्यामुळे डॉक्टर सांगतात, की तुम्हाला जर का चांगलं आरोग्य हवं असेल, तर तुम्ही दूध आणि दुधाचे शाकाहार तर घ्याच, पण दूध आणि दुधाचे पदार्थ देखील बंद करा. आपल्या इथले डॉक्टर राजेंद्र बडवे आहेत. तर
सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. डॉक्टर राजेंद्र बडवे यांचं नाव ऐकलं नाही असं मुंबईतलं तरी कोणी नसेल. तर त्यांचं मी एक भाषण ऐकत होते. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की काय करा तुम्ही, तर वेट कंट्रोल करा. नंतर ॲक्टिव्ह लाईफस्टाईल तुमची असू देत, म्हणजे व्यायाम करा. आणि सतत आपलं झालंय काय आता, की कष्टाची कामं आता आपल्याला कुठेच नसतात आणि त्याच्यामुळे आपलं बसूनची कामं आपली वाढलेली आहेत. तर ते सोडून तुम्ही दिवसाकाठी निदान एक 40 मिनिटं तरी फिरायला जा. काहीतरी व्यायाम करा आठवड्यातनं 5दा आणि कमीत कमी यूज करा प्रिझर्व्हेटिव्हजचा. प्रिझर्व्हेटिव्हज घातलेले जे पदार्थ असतात, तर त्याचा कमीत कमी यूज करा आणि इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्स कमीत कमी पोटात जातील असं बघा. तर असं त्यांनी भाषणात सांगितलं होतं, की कॅन्सर टाळायचा असेल तर. मग आता दुधाचा आणि ह्या मुद्द्यांचा काय संबंध आला? ते मग आपण नंतर एकदा पाहणार आहोत, की दुधामुळे ह्याच्यातलं काय-काय आपल्या पोटात जातंय, ते माझ्या पुढच्या मुद्द्यात येणार आहे. तर हे झालं, की जे आरोग्याच्या कारणासाठी म्हणून दूध आणि दुधाचे पदार्थ टाळतात अशा लोकांचं. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, त्यांना पर्यावरण जपायचं असतं. तर त्या पर्यावरण जपण्यासाठी म्हणून ते दूध आणि दुधाचे पदार्थ टाळतात. आता पर्यावरणाचा आणि दूध आणि दुधाच्या पदार्थांचा काय बरं संबंध? काहीच नाही. हो की नाही? तर मग मी सांगते ते ऐका आणि मग तुम्हीच मला सांगा, की संबंध आहे का नाहीये? सस्टेनेबिलिटी शाश्वत शाश्वत सोर्सेस असा हा आत्ताचा कीवर्ड आहे, की आपण इतक्या वेगाने सगळं वापरून टाकत आहोत सगळे रिसोर्सेस, की भीती वाटतेय, की अजून एक 30 वर्षांनी काही शिल्लक राहणार आहे की नाही? हां, तर मग काय बरं? तर कसं ते? तर 1 किलो मांस किंवा 1 किलो दूध हे जर का तयार व्हायचं असेल, तर त्या प्राण्याला तुम्हाला 16 किलो धान्य खायला घालायला लागतं. हां. आणि जर का 1 एकर चांगली जमीन असेल, तर त्याच्यातनं वर्षाकाठी किती बरं धान्य उगवतं? तर 5,000 किलो कडधान्य उगवतं किंवा मग 15,000 किलो गाजरं उगवतात किंवा मग 25,000 किलो टोमॅटो उगवतात. आणि मग ह्याच्या तुलनेत 1 एकर जमिनीतनं किती मांस तयार होतं वर्षाला? तर 125 किलो मांस तयार होतं. तर म्हणजे ह्याचाच अर्थ काय? की मांस खाणारा माणूस जर त्याला जगायला 16 एकर जमीन लागते आणि तीच व्हीगन माणसाला अर्धा एकर जमीन पुरते जगण्यासाठी. हां. आता आपली लोकसंख्या वाढ रोखण्यासाठीचे सगळे प्रयत्न करून देखील जगाची लोकसंख्या वाढते आहेच, वाढणारच आहे. नैसर्गिक आहे ते. तर किती होणार आहे बरं 2050 मध्ये? तर ती साधारणपणे आत्ताची वाढीचा दर गृहीत धरला, तर 1000 कोटी एवढी लोकसंख्या होणार आहे 2050 मध्ये. मग 1000 कोटी लोकांना पुरेल, अन्नधान्य पुरेल आणि लोकसंख्या वाढली तरी जमीन काही आपली वाढणार नाहीये. अशी पृथ्वी इलॅस्टिक तर नाहीये, की ती लोकं वाढली की पृथ्वीचा आकार पण फुग्यासारखा वाढत जाईल. असं तर होणार नाहीये. पृथ्वी आहे तेवढीच आहे. तर मग एवढ्याच जमिनीत जर का 1000 कोटी लोकांचं भागवायचं आहे आपल्याला, तर आपल्याला जमीन खूप विचारपूर्वक वापरायला पाहिजे. ती आपण कशासाठी वापरू ह्याचा देखील विचार केला पाहिजे. नॅशनल जिओग्राफिकमध्ये एक मध्ये लेख आला होता, की जगभरातल्या 30 वेगवेगळ्या देशातल्या 30 शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काही अभ्यास केला आणि ते अनेक निरीक्षणं केली आणि त्याच्यातनं त्यांनी निष्कर्ष काय काढला, की 2050 मध्ये सगळ्या जगाला पुरेसं अन्न जर का आपल्याला द्यायचं असेल, तर आपल्याला शाकाहार घेतल्यावाचून गत्यंतर नाहीये. हे झालं पहिला भाग पर्यावरणातला. आता पर्यावरणातला दुसरा भाग आपण जमिनीचं पाहिलं. दुसरा भाग काय असतो बरं? तर दुसरा भाग अर्थातच पाणी. मग पाण्याचा काय संबंध आहे? तर मग मी तुम्हाला सांगते, आकडेवारीच सांगते, की 1 किलो बटाटे जर का उगवायचे असतील, तर 500 लिटर पाणी आपल्याला लागतं. 1 किलो गहू उगवायचा असेल, तर 600 लिटर आपल्याला पाणी द्यायला लागतं त्याला. आणि 1 किलो तांदूळ जर का उगवायचा असेल, तांदूळाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कोकणात आपण नक्की गेलेलो असतो. तर आपल्याला माहिती आहे, की तांदूळ हा पाण्यातच बुडलेलीच असतात ती रोपं. तर तांदूळाला पाणी जास्त लागतं. तांदूळाला 1 किलो तांदूळ आपल्यापर्यंत येतो, तेव्हा त्यांनी 2000 लिटर पाणी प्यायलेलं असतं.
हं, तर हे झालं वनस्पतींचं. आणि 1 किलो मांस आपल्यापर्यंत यायचं प्राण्याचं कुठल्या, तर त्याच्यासाठी किती, म्हणजे तो प्राणी काय खाणार? तर प्राणी साहजिकच आहे की चारा खाणार, कुठल्यातरी वनस्पती खाणार. मग त्या वनस्पतींसाठी पण पाणी लागणार, प्राण्याला पण पाणी लागणार. आणि ते किती लागणार आहे? तर 1 किलो मांस तयार होण्यासाठी 1,00,000 लिटर पाणी आपल्याला त्या प्राण्याला त्या 1 किलो मांसासाठी खर्च करायला लागणार आहे. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की जेव्हा नॉन-व्हेज तयार होतंय अन्न, तर ते कितीतरी पाणी वापरून टाकतंय. हं. हा झाला पर्यावरणातला दुसरा मुद्दा. आता पर्यावरणातला तिसरा मुद्दा आहे. आपल्याला सगळ्यांनाच ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द तर अगदी पाठ झालेला आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं? तर ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होतं, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मग हे जे ग्लोबल वॉर्मिंग ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होतंय, तर ते ग्रीन हाऊस गॅसेस मधला सर्वात वाईट गॅस कुठला असेल, तर तो आहे मिथेन. म्हणजे आपल्याला असं वाटतं की कार्बन डायऑक्साईड सगळ्यात वाईट आहे, पण त्याच्यापेक्षाही वाईट मिथेन हा गॅस आहे. मग हा मिथेन गॅस कशापासून होतोय बरं जास्त प्रमाणात? म्हणजे बाकी पण अनेक कारणं आहेतच. पण प्राणी जेव्हा चारा पचवत असतात, रुमिनेशन ज्या प्रोसेसला म्हणतात, तर त्या प्रोसेसमध्ये मिथेन हा सर्वात जास्त प्रमाणात तयार होतो. आता तुम्ही म्हणाल, एवढे कुठे प्राणी आहेत बरं? तर मग मला तुम्हाला सांगायला आवडेल, की प्राण्यांचे 2 गट आहेत, की एक तर जे प्राणी वाईल्ड लाईफ म्हणजे जे खुल्यात आहेत, निसर्गात आहेत, नैसर्गिकरित्या जगतायत. जंगलात असतील, रस्त्यांवर असतील, पण ते त्यांचं त्यांचं जगणं जगतात. आणि दुसऱ्या प्रकारचे प्राणी आहेत, तर ते त्यांच्या मांसासाठी कृत्रिमरित्या वाढवले जातात. म्हणजे जसं मगाशी रश्मीताई म्हणल्या, की त्या गायींचं एक फार्म बघायला गेल्या होत्या प्रोजेक्ट अमेरिकेतला. तर तसंच असे अनेक तुम्हाला कॅम्प्स दिसतील, की जिथे प्राणी वाढवले जातायत, त्यांना छान खायला दिलं जातंय. चांगल्यापैकी ते धुतलेले स्वच्छ आहेत, त्यांना वेगवेगळी इंजेक्शन्स दिली जातायत. आणि असे प्राणी वाढवले जातायत त्या प्रोजेक्ट्सवर. आणि मग कशासाठी हे वाढवले जातात बरं? त्या माणसांना ह्यांची दया आली, की ह्या प्राण्यांना जंगलात खायला मिळणार नाही, तर आपण त्यांना चांगलं खायला देऊयात, त्यांना स्वच्छ ठेवूयात, असं इतकी ती उदार आणि प्रेमळ माणसं आहेत म्हणून त्यांना वाढवलं जातंय का? तर अजिबातच नाही. त्या प्राण्यांना तिथे वाढवलं जातंय, ते नंतर त्यांना कापून त्यांचं मांस या जगभरातल्या लोकांना पुरावं, याच्यासाठी ते प्राणी तिथे वाढवले जातात. आणि हे प्रमाण किती आहे? तर असे कृत्रिमरित्या मांसासाठी वाढवले जाणाऱ्या 15 प्राणी बरोबर 1 नैसर्गिकरित्या वाढणारा प्राणी, असं आत्ताचं जगातलं प्रमाण आहे. म्हणजे मग तुम्ही विचार करा, की असे सगळे जे युनिट्स असतील, कॅम्प्स असतील प्राण्यांचे मांसासाठी वाढवले जाणारे, तिथे एकत्रितरित्या किती मिथेन प्रोडक्शन होत असेल. आणि जर का 100 वर्षात असणारा कार्बन डायऑक्साईडचं मुळे असणारा धोका लक्षात घेतला आणि मिथेनमुळे असलेला धोका लक्षात घेतला, तर मिथेन हे जास्त वाईट आहे कार्बन डायऑक्साईडपेक्षा देखील. तर ही आपण आत्तापर्यंत व्हीगन का बरं लोकं होतात? म्हणजे व्हीगन होणं एक फॅड आहे. ही एक पश्चिमेतून आलेली संकल्पना आहे. मग त्याची काय-काय कारणं आहेत? तर त्याच्यातली आपण 2 पाहिली महत्त्वाची कारणं, की एकतर आरोग्यासाठी होतात, ज्याच्यात आपण लॅक्टोज इंटॉलरन्स पाहिला. आणि हाय बीपी, डायबिटीज, कॅन्सर, आर्थरायटिस ह्या रोगांसाठी डॉक्टर सांगतात म्हणून लोक होतात, ते पाहिलं व्हीगन. दुसरं कारण पाहिलं ते पर्यावरणासाठी, की जमीन, पाणी हे काळजीपूर्वक वापरायचं असेल, तर आपल्याला शाकाहार घेण्याखेरीज गत्यंतर नाहीये, असं शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष आहे. म्हणून काही लोक होतात, की ज्यांना पर्यावरणाची काळजी आहे. दुसरं म्हणजे की ग्रीन हाऊस इफेक्ट टाळण्यासाठी पण आहे. आता तिसरं आणि एक महत्वाचं आणि मोठं कारण, की ज्याच्यामुळे मी व्हीगन झाले, ते आहे फॉर एथिकल रिझन्स. नैतिक मूल्य. म्हणजे ज्यांना पटतच नाही. मनातनच पटत नाही. ह्याच्यातलं कुठलंही कारण नाहीये मला. मला ह्याच्यातला कुठलाही टचवूड रोग झालेला नाहीये, की त्या किंवा मी लॅक्टोज इंटॉलरंट आहे असंही माझ्या लक्षात आलेलं नाहीये. अ, पण मी व्हीगन झालीये. हो, मला पर्यावरणाची काळजी आहेच, नक्की आहे. मी टाळायचा प्रयत्न करते नेहमीच, कार्बन फुटप्रिंट्स टाळायचा प्रयत्न करते मी.
पण जे महत्वाचं कारण होतं ते, की मला पटत नाहीये मनातनं, की मला दूध प्यायला हवं, मला दुधाचे पदार्थ हवेत. माझ्या जिभेला त्यांची चटक लागलेली आहे, माझ्या शरीराला त्या पदार्थांची सवय झालेली आहे. म्हणून मग कुणाच्यातरी वाटचं चोरून मी ते खाईन. आपल्या भारतीय संकल्पनेत यमनियम सांगितलेले असतात. फार पूर्वी ते सांगितलेले गेलेले आहेत. तर ते कुठले आहेत बरं यमनियम? तर पहिला आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, धृती म्हणजे धैर्य, दया, आर्जव आणि शौच. शौच म्हणजे काय उचित, काय अनुचित, कुठल्या वेळेला काय करा ते. आणि यातला एक आपण जे नेहमी ओव्हरलुक करतो, की छे छे अस्तेय, आम्ही अस्तेय म्हणजे चोरी करणं. तर आम्ही काही चोर नाही, आम्ही इतके सज्जन, आमचे संस्कार इतके चांगले, आम्ही कधीही चोरी केली नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण जेव्हा आपण दूध आणि दुधाचे पदार्थ खातो, तेव्हा हे लक्षात ठेवायचं, की आपण चोरी केलेली आहे. ते जे दूध आपण पितो आहोत, ते त्या गायीच्या पिल्लाच्या वाटचं दूध होतं, जे त्याला देत नाहीत. कुठलाही शेतकरी किंवा कुठलंही युनिट, डेअरी फार्मिंग युनिट काय करतं, तर गाय जेव्हा बाळंतीण होते, तिला पिल्लू होतं गोऱ्हा किंवा कालवड. गोऱ्हा म्हणजे बैल, छोटा बैल आणि कालवड म्हणजे छोटी गाय. तर ती जेव्हा होते, तर तेव्हा आचळांना म्हणजे गायीच्या स्तनांना आचळ म्हणतात. तर आचळांना फक्त ते पिल्लू लावलं जातं, की म्हणजे मग गायीला दूध फुटेल. कारण दूध नॅचरलीच तिच्या बाळांसाठीच तयार झालेलं आहे. त्या बाळाचा स्पर्श झाल्याशिवाय ते होणार नाहीये, येणार नाहीये दूध. तर त्याला लावतात आणि मग त्यांना बाजूला केलं जातं. आणि मग पहिल्या 2 दिवसांचं दूध, की ज्याला चिकाचं दूध म्हणतात. तर ते कशासाठी असतं? कुणाचंही, माणसाचं म्हणा, प्राण्याचं म्हणा, की ते असतं त्याच्या बाळाला रोगप्रतिकारक शक्ती चांगली व्हावी ह्याच्यासाठी ते पहिल्या 2 दिवसांचं दूध फार महत्वाचं असतं. आणि आपण काय करतो? तर ते दूध, चिकाचं दूध म्हणून दुप्पट-तिप्पट भावाने ते विकलं जातं आणि लोक ते आवडीने विकत घेऊन खरवस मला फार आवडतो असं म्हणून खरवस खातात. तर ही जी आपण चोरी करतोय, त्या प्राण्याच्या वाटचं काहीतरी हिसकावून घेतोय, ते मला नकोय. मला नाही करायचंय तसं. तर आणि प्राण्यांना माझ्यासाठी त्रास झालेला पण मला नकोय. म्हणजे रश्मीताईंनी सांगितलं ते इतकं योग्य होतं, की मला आणखीन काही सांगायचीच गरज नाहीये खरी तर त्याच्यावर, की प्राण्यांचं कसं आता दूध काढलं जातं. तर मशीन्सनी काढलं जातं. मग त्या मशीन्सना कळत नाही, की त्या दुधातनं आता रक्त येतंय, पू येतंय. जे माणसाला कळतं ते मशीनला कसं कळणार आहे? मशीनला फक्त लिक्विडची क्वांटिटी किती येते तेवढंच कळतं आणि जोपर्यंत लिक्विड येत राहतं, कुठलंही येऊ देत, तोपर्यंत मशीन ते प्रेस करत राहणार आहे. तर हा जो त्रास आहे गाईला, म्हशीला तो किंवा कुठल्याही दूध देणाऱ्या प्राण्याला, तो मला माझ्यासाठी नकोय. आता दुसऱ्या प्रजातीचं दूध पिणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. हां, आपल्यासाठी तयार होतं ते आपल्या आईच्या छातीत तयार होणारं दूध तर आपण पितोच, जे आपल्या वाटचं असतं. शिवाय दुसऱ्या सगळ्यांच्या वाटचं जे दूध असतं ते पण आपण काढून पितो. तुम्ही कधी ऐकलंयत का, की गाय म्हणली आपल्या वासराला, की "अरे तुझा स्वभाव भयंकर शांत आहे. तुला जरा जगात कसं वावरायचं ते येणार नाहीये आणि 4 लोकात वावरायचं ना, तर भांडायची सवय पाहिजे. तर असं करते, मी उद्यापासून तुला म्हशीचं रोज अर्धा लिटर दूध देते. म्हणजे तू शक्तिमान होशील आणि तुला जगात वादविवाद करता येईल." किंवा मग गाय म्हणतीये आपल्या वासराला, की "तू भयंकर स्लो चालतोस. तू कसा काय रेसमध्ये भाग घेणार कधी वेळ आली तर? मी असं करते, उद्यापासून घोडीचं रोज अर्धा लिटर दूध तुला आणून देते, म्हणजे मग तुला वेगाने धावता येईल." किंवा मग गाय म्हणतीये, की "तुला कुणाशी भांडायचं झालं तर तू शूर झाला पाहिजेस. मग मी वाघिणीचं आणि सिंहिणीचं दूध तुला उद्यापासून सुरू करते." असं आपण पाहिलंय का? कुठलातरी प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पितोय, असं आपण पाहिलंय का? तर नाही. असं हे निसर्गात माणूस हे एकमेव उदाहरण आहे, की जे दुसऱ्या प्राण्याचं त्याच्या बाळांसाठी तयार झालेले पदार्थ खातोय. आता का हे करतोय बरं माणूस आणि बाकीचे प्राणी का करत नाहीयेत? करता येईल की नाही? तर सिंह आणि वाघ तर शूर आहेत. त्यांनी जर का जबरदस्ती म्हटलं त्यांच्या पिल्लांना, की आम्ही गाईचं आणि म्हशीचं दूध पिणार, तर ते करू शकतात. तरी ते करत नाहीयेत. कारण ज्या प्राण्यांपेक्षा आपल्याला बुद्धी जास्त आहे असं आपल्याला वाटतं. आपण असं समजतो, की प्राणी कमी बुद्धिवान आहेत. पण ते खरे बुद्धिमान आहेत. त्यांना माहिती आहे माझ्या वाटणीचं काय आहे?
माझ्यासाठी काय योग्य आहे, मी काय करायला पाहिजे, याची जाण प्राण्यांकडे आहे आणि जी माणसाकडे नाहीये. म्हणून आपण दुसऱ्या प्राण्यांचं दूध पितोय. आता दूध मिळतं कसं? हां, तर खूपदा असा गैरसमज असतो, की गाईला दूध येतच राहतं. म्हणजे गाय असली, गाय नावाचा प्राणी असला, की त्याला कायम दूध येतं, असा अनेकांचा भाबडा समज असतो. पण तसं नाही. दूध जसं कुठल्याही सस्तन प्राण्याला बाळंतीण झाल्यावर बाळांसाठी सुटतं, तसंच गाई म्हशींनाही त्याच कारणासाठी येतं, की तिची बाळं असतात आणि मग त्या बाळांचं उदरभरणं व्हावं, त्यांचं पोषण व्हावं, म्हणून गाईला दूध येतं. आता गाईचा गरोदर राहण्याचा काळ किती आहे? तर गाईचा गरोदर राहण्याचा काळ पण 9 महिन्यांचा आहे. माणसासारखाच आहे तो. आणि मग त्याच्यानंतर साधारण किती महिने गाईला दूध येत राहतं? तर ते देखील अगदी माणसासारखं आहे. मी मुद्दाम हे सांगतेय माणसासारखं, माणसासारखं, म्हणजे मग तुम्हाला साधर्म्य लक्षात येईल, की प्राण्यांच्यातलं आणि माणसातलं. तर जसं माणूस कुठल्याही बाईला साधारण 10 ते 11 महिने दूध असतं अंगावर. जोपर्यंत ते बाळ पितंय तोपर्यंत. ज्या चांगल्या तब्येतीने असतील तर त्यांना 1 वर्ष. तर सेम तसंच आहे गाईचं, की ज्या चांगल्या निरोगी असतील त्यांना आणखीन हे असतं. आणि मग त्याच्यानंतर काय होतं? तर त्याच्यानंतर मधला काही काळ असा जातो, की त्यांची वासरं तर आता चारा खायला लागलेली असतात आणि त्याच्यामुळे त्यांना दूध येत नसतं. मग मधला काळ काही काळ असा जातो आणि परत जेव्हा त्या गरोदर राहतात, तेव्हा मग परत गरोदर राहिल्यावर परत बाळंतीण होतात, तेव्हा त्यांना दूध येतं. तर ही झाली नॅचरल प्रोसेस. पण शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना तेवढा धीर नसतो. माणूस कुठलीही गोष्ट करतो त्याच्यातनं फायदा हवा असतो, की मी आज गाय पाळली आहे, तर ती काही गायीवरच्या सहानुभूतीने, गायीवर माझं प्रेम आहे, गायीविषयी मला कळव म्हणून मी गाय पाळत नाही किंवा ह्याही करण्यासाठी पाळत नाही, की गायीच्या अंगात 33 कोटी देव आहेत. मी गाय का पाळतो? तर मला गायीचं दूध मिळावं, त्याच्यापासून माझ्या कुटुंबाला फायदा व्हावा, ते विकून मला पैसे मिळावेत, म्हणून मी गाय पाळतो. मग हा असा जो मधला काळ जाणार आहे बिन दुधाचा, तो दूध उत्पादकांना तोट्याचा जाणार आहे. मग हुशार माणसांनी त्याच्यावर काय काढला बरं मार्ग? तर गायींना कृत्रिमरित्या गर्भधारणा करवायचा, की वाटच पाहिजे नाही, की पहिलं दूध संपून जो बाळंतीण झाल्यावरचा 10 महिन्यांचा काळ आहे, तो संपून परत मग ती केव्हा तरी गरोदर होईल अशी वाटच पाहायचं कारण नाही. कृत्रिमरित्या गायींना गर्भधारणा करायची आणि मग आपोआप ते त्यांच्यापासनं परत त्या बाळंतीण होणार, परत त्यांचं दूध काढता येणार आणि त्याच्यामुळे गायीच्या शरीराला विश्रांती नावाचा प्रकार आपण आता ठेवलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे इतकी वाईट अवस्था आहे गायींची, की त्या ज्या 20 वर्ष नॉर्मली जगायच्या, तर त्या आता जेमतेम एक 6-7 वर्ष चांगल्या ॲक्टिव्ह लाईफ जगू शकतात आणि नंतर त्या अशक्त झाल्या, की मग त्यांचं खाटीक-खाण्यात रवानगी होते. आता जरी कृत्रिमरित्या गर्भधारणा केलेली असली, तरी ती गर्भार राहील याची काय बरं खात्री? तर मग माणसात जे करतात, तेच गायींना हे दूध उत्पादक करतात, की त्यांना हार्मोन्सची इंजेक्शन्स देतात. मग त्याच्यापासून काही होऊ नये म्हणून आणखीन अँटिबायोटिक्स देतात. म्हणजे मी मगाशी मुद्दा सांगितला होता, राजेंद्र बडवे यांनी सांगितलेलं होतं, की हे तुम्ही टाळा. तर ते आता दुधातनं जे गायीच्या पोटात जाणार आहे, शरीरात जाणार आहे, ते दुधातनं बाहेर येणार आहे. ही अगदी साधी गोष्ट आहे. तर तिच्या चाऱ्यांवरची पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, तिच्या शरीरातली हार्मोन्स, अँटिबायोटिक्स हे सगळं तिच्या दुधाबरोबर येणार आहे. ते आपण प्यायल्यावर आपल्या पोटात जाणार आहे. म्हणजे हा मुद्दा तिथे कनेक्ट होतोय. आणि मग दूध काढायची प्रोसेस पण अत्यंत कष्टदायक आहे. मगाशी मी म्हटलं तसं, की मशीननी काढलं जातं. आणि मग हे इतकं सगळा त्रास द्यायचा एखाद्या प्राण्याला कशासाठी? तर केवळ मला खूप दूध मिळावं म्हणून. आपल्यापैकी अनेकांचे माझ्याकडे म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी शेतं पाहिलेली असतील. आपल्याला गाई, म्हशी चं माहिती असेल. श्रोत्यात देखील अनेक शेतकरी असतील. तर त्या सगळ्यांना माहिती आहे, की जर का आपण असे काही कृत्रिम उपाय केले नाहीत, तर असा एक काळ असतो, की जेव्हा घरात भरपूर दूध दुभतं असतं. म्हणजे मग त्यावेळेला इतकं दूध येतं घरात, गाई, म्हशी इतकं दूध देतात, की सगळं होतं. चक्का, श्रीखंड, खवा सगळं त्या काळात होतं. आणि काही काळ असा असतो, की घरात कितीही गाई, म्हशी असतील, तरी त्या दूध देत नसतात. दूध कमी होतं. असा काळ असतो, जेव्हा नॉर्मली सगळं चाललेलं असतं तेव्हा.
पण आता तुम्ही तुमच्या दूधवाल्याला, जो तुमच्याकडे पिशवीतनं दूध टाकतोय, कुठलंही असेल, नावं मी घेत नाही, अत्यंत उत्तम उत्तम डेअरीज आहेत आपल्याकडे, उत्तम प्रतीचं दूध आपल्याला मिळतं आहे. तुम्ही केव्हाही सांगा दूधवाल्याला की अरे उद्या ना कोजागिरी आहे, मला रोज जे तू 1 लिटर टाकतोस तर त्याच्याऐवजी उद्या 4 लिटर दे. दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे 4 लिटर दूध हजर असतं. किंवा तुम्ही सांगता की मला श्रीखंड करायचंय घरी, तर तू जरा 10-12 लिटर दूध मला आणून दे. तुमच्याकडे हजर असतं. हे कसं येतं? इतकं दूध अचानक तुम्ही, इतकी जगातली लोकसंख्या वाढलेली आहे. सगळी जण पूर्वी जेवढं खात होते दूध, दुभत्याचे पदार्थ आणि पक्वान्न, म्हणजे आपलं लहानपण आठवलं, पण माझी 50शी उलटली आहे. 50शी उलटलेल्या सगळ्यांनी आपलं लहानपण आठवलं, तर आपल्याकडे असणारी पक्वान्न आपल्या लहानपणी आणि आता आपण खातोय ती पक्वान्न, याच्यातला वाढलेला दूध, दुभत्याचा वापर आपल्या लक्षात येईल. हे सगळं कसं होतंय? तर गायींकडून कृत्रिमरित्या दुष्टपणाने आपण दूध मिळवतो आहे म्हणून. आता मग याच्यावर एक युक्तिवाद केला जातो. माणसा इतका हुशार प्राणी नाही. तो करतो तर सगळं स्वतःच्या फायद्याचं, पण त्याला एक असं गोंडस, उदात्त रूप देतो, की मी हे केलंय हे त्या प्राण्यांवर दया म्हणून केलंय. तर मग युक्तिवाद करतात माझ्या परिचयात जे लोक येतात. मी कधी सांगायला जात नाही की मी व्हीगन आहे आणि तुम्ही व्हीगन व्हा, हे मी कोणालाही सांगायला जात नाही. कोणी व्हीगन व्हायचं, कोणी व्हेजिटेरियन राहायचं, कोणी नॉनव्हेज खायचं, कोणी दारू प्यायची, कोणी सिगरेट प्यायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांनी त्यांनी विचार करावा. आपल्या विचारशक्तीला जे पटेल, जे रुचेल, आपल्या शरीराला जे पेलवेल ते सगळं करावं. मला वाटतंय की मी व्हीगन व्हावं, मी व्हीगन झाले, मी कोणालाही सांगायला जात नाही. पण तरी ऐकणाऱ्या माणसांना ते ऑफेंडिंग वाटतं. त्यांना वाटतं की ही व्हीगन झालीये, मी नाहीये, म्हणजे ही उच्च आणि मी कनिष्ठ असं हिला वाटत असेल. जेव्हा की तसं काहीही नाही. याच्यात उच्च, नीच, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ असं काही नसतं. प्रत्येकाच्या विचार शैलीचा, विचार करण्याच्या पद्धतीचा तो भाग आहे. पण मग होतं काय की लोक जास्त आक्रमक होतात आणि मग वेगवेगळे युक्तिवाद, की आपल्या तर पूर्वजांपासून आपल्या पूजेत आपल्याला दूध, तूप, दही, मध सगळं लागतं आणि तू काय म्हणतेस की ही कृत्रिम आहे जीवनशैली किंवा ही नवीन आलेली आहे. तर मला सांगायला आवडेल, पृथ्वी तर फार जुनी आहे. पृथ्वी सोडून द्या. आपल्या भारतीय तत्वज्ञानात दशावतारांची संकल्पना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर दशावतार म्हणजे काय आहे? तर ते काही देव, देवादिक असं नुसतं आपण त्याला बंदिस्त करता कामा नये. तर ते उत्क्रांती कशी होत गेली जीवसृष्टीची ह्या पृथ्वीवर, तर त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सुरुवात झाली जलचर प्राण्यापासून ते भूचर प्राणी, मग 2 पायांवर चालणारे प्राणी आणि मग नंतर उदात्त गुण ज्यांच्या अंगात होते, असे सगळे रामकृष्ण असे आपले दैवी पुरुष अवतार, की जे देह तर मानवाचा होता, पण त्यांचे गुण इतके चांगले होते, की त्यांना आपण दैवी पुरुष म्हणतो. तर मग हे सगळं उत्क्रांती सांगणारे दशावतार आमच्या पूजेत असतात. आम्ही अत्यंत अनन्य भावाने त्यांना नमस्कार करतो. फक्त त्यातलं विज्ञान आम्ही विसरतो. ते विज्ञान काय सांगतंय आम्हाला? तर माणसाची उत्क्रांती व्हायच्या आधी बाकी सगळे प्राणी होते पृथ्वीवर. आधी माणूस झाला आणि मग बाकी सगळे प्राणी झाले असं झालेलं नाहीये. म्हणजे 2 आधी प्राणी होते सगळे, ते हॉरिझॉन्टल व्हर्टिब्रा वाले होते. म्हणजे आधी तर इनव्हर्टिब्रेट्स होते. मग व्हर्टिब्रेट्स आले, ते देखील हॉरिझॉन्टल व्हर्टिब्रा वाले प्राणी होते. एक मिनिट हं. मग नंतर त्या हॉरिझॉन्टल व्हर्टिब्रेट्स पासनं व्हर्टिकल जे व्हर्टिब्रेट्स होते ते उत्क्रांत झाले. म्हणजे कसे, तर प्राणी सगळे 4 पायांवर चालतात आणि माणूस आहे तो मागचे 2 पाय हा चालायसाठी वापरतो आणि पुढचे 2 आहेत ते हात म्हणून वापरतो. तर असे 2 पायांवर चालणारे जे प्राणी आहेत, तर ते केव्हापासनं झाले बरं? जर का आपण त्यांचा हे पाहिला की केव्हापासनं झाले, तर ते आहेत अस्तित्वात 70 लाख वर्षांपासून, की जे 2 पायांवर ज्यांना चालता येतंय. म्हणजे आपले पूर्वज, माकडाच्या जातीतले चिंपांझीज, ओरांगुटान्स वगैरे सगळे. आणि मग ज्याला आपण आत्ता माणूस म्हणतो, होमोसेपियन्स, तर तो किती वर्षांपासून आहे बरं? तर तो देखील 20 लाख वर्षांपासून आहे.
आणि मग ही गाय जी आत्ता आपण बघतोय, ज्या स्वरूपात बघतोय, ती खरी त्या स्वरूपात नव्हती. ती माणसाने तयार केलेली आहे. कुणापासून तयार केली आहे? तर वाईल्ड काऊजपासनं. वाईल्ड काऊज कशा होत्या? तर आत्ता जी आपण गाय बघतो तिच्यापेक्षा खूप उंच होत्या. त्या जंगलात मोकळेपणाने हिंडायच्या. मग 10,000 वर्षांपूर्वी माणसाच्या लक्षात आलं, की ह्या ज्या गायी दूध देतायत ते आपल्याला पिता येणं शक्य आहे. आणि मग जेनेटिकली डेव्हलप करत, त्याच्यावर प्रयोग करत माणसाच्या तल्लख मेंदूचे सगळे आविष्कार दाखवत गाय हा पाळीव प्राणी झाला, तो फक्त 10,000 वर्षांपूर्वी झालेला आहे. मग हे जे तत्वज्ञान आहे, आणि मग तुम्ही म्हणाल की वाईल्ड काऊज कुठे गेल्या? तर वाईल्ड काऊजची एक तर त्यांची कुठलीही जात टिकते कशी, राहते कशी? तर जेव्हा त्यांच्यापासून त्यांची ऑफस्प्रिंग्स, त्यांची मुलं बाळं तयार होणार आहेत, तेव्हा त्या जातीचं अस्तित्व टिकणार आहे. म्हणजे जर का एखादं एक टिळक आडनावाचं कोणीतरी आहे, तर त्यांना मुलं झाली 2, त्या मुलांना आणखीन मुलं झाली, तर टिळक हे आडनाव, तो वंश राहणार आहे. पण ह्या वाईल्ड काऊजचा वंश होता तो जेनेटिकली डिराईव्ह केला गेला. उरलेल्या ज्या वाईल्ड काऊज होत्या त्यांना चरायला जंगलं उरली नाहीत किंवा त्यांची शिकार केली गेली. आणि त्याच्यामुळे आता वाईल्ड काऊज हा प्रकार एक्सटिंक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे त्या तर दिसतच नाहीत. तेव्हा जे माणसाचं तत्वज्ञान आहे, की फार पूर्वीपासनं आम्ही गायींचं सगळं वापरत आलोय, तर ते मुळात चुकीचं आहे. दुसरं एक लोक सांगतात, की गायींवर आम्ही इतके उपकार करतो दूध काढून, की जर का आम्ही दूध काढलं नाही, तर ते गायीची आचळं सुचतात, ते दूध तिथे राहून, आणि मग गायींना वेगवेगळे रोग होतात. तर त्याच्यामुळे आम्ही गायींचं दूध काढतोय, हे गायींच्या आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे आणि त्यांच्यावर उपकार म्हणून आम्ही काढतोय, नाहीतर त्या गायी मरतील. मग तुम्ही मला सांगा, की ज्या 10,000 वर्षांपूर्वीच्या गायी होत्या, त्यांचं काय होत होतं बरं? त्या मरत होत्या का दूध साठवून? किंवा ज्या बीफसाठी वाढवल्या जातात, ज्या मांसासाठी गायी वाढवल्या जातात, तर त्या तर काही त्यांचं दूध काढलं जात नाही. मग त्या मरतात का? नाही मरत. या कुठल्या गायींना त्रास होईल दूध काढलं नाही तर? की ज्यांचं दूध वाढावं म्हणून आपण त्यांना कृत्रिमरित्या औषधं दिलेली आहेत. कृत्रिम जेनेटिकली त्या डेव्हलप केलेल्या आहेत. अशा गायींना नक्की त्रास होईल. त्रास होईल म्हणजे काय होईल? तर ती आचळं सुचतील. नंतर त्याच्यात दूध साठून राहिल्यामुळे त्या नंतर दूध कमी देतील. म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यात हा विचार आहे. एक दिवस समजा काही कारणाने शेतकऱ्याच्या घरातले सगळे बाहेर गेले, गाईचं दूध निघू शकलं नाही, तर त्याला प्रचंड काळजी वाटते. कारण काय असतं, की त्या दिवशी ते दूध काढलं गेलं नाही, तर दूध अडणार आहे. दुसऱ्या दिवशी त्याला दूध मिळणार नाहीये. त्याला गाईची काळजी नाहीये, त्याला स्वतःची काळजी आहे. तर त्याच्यामुळे हे दोन्हीही युक्तिवाद जे केले जातात, गाईचं दूध काढण्यासाठी, तर ते खरे नाही. मग आता होईल, काही गायींना त्रास होईल हे मी मान्य करते. पण म्हणून आपण असंच करत राहणार का? वर्षानुवर्ष त्यांना जेनेटिकली डिराईव्ह करत राहणार, त्यांना हार्मोनल इंजेक्शन्स देणार आणि मग त्यांचं दूध जास्त होतंय म्हणून आपण काढणार. याचा माणसाने विचार करायला हवाय. आता व्हीगन झाल्याचं आहे. मी व्हीगन कशी झाले, हे एवढं सगळं सांगितलं, की जनरली लोकं व्हीगन का होतात, हेही मी सांगितलं, की मी एथिकल रिझन्ससाठी व्हीगन झाले. तर मी व्हीगन कशी झाले, तर माझी मुलगी 2008 पासून व्हीगन होती आणि ती व्हीगन झाल्यापासून ती मला नेहमी सांगायची, की "ह्या व्हिडिओज तू बघ, हे वाच." पण मी ते टाळायची कारण मला माहिती होतं त्याच्यात काय असणार आहे आणि माझं मन ते स्वीकारत नव्हतं, व्हीगन होणं. त्याच्यामुळे मी ते टाळायची. पण मग आमचा सिंगापूरमधला एक ग्रुप आहे मंथन नावाचा. आज मला तिथल्या मैत्रिणी दिसतायत आलेल्या हे ऐकायला. तर मंथनमध्ये आम्ही विषय घेतो आणि त्याच्यावर अभ्यास करून एक दोघी-तिघींच्या गटानी सादरीकरण करायचं. ह्या व्याख्यानमालेसारखंच स्वरूप असतं त्याचं. तर मग त्याच्यात मला विषय आला होता बीइंग व्हीगन आणि ते विथ क्वेश्चन आन्सर असणार होतं. तर जेव्हा प्रश्नोत्तरं असतात, तेव्हा आपल्याला जास्त तयारी करायला लागते. त्याच्यामुळे मी माझ्या विषयातलं जे काय मिळेल ते अक्षरशः सगळ्याचा फडशा पाडला होता त्या काही दिवसात, 15 दिवसात आणि खूप सगळं वाचलं मी ह्याच्याविषयी आणि मग ते वाचल्यावर, ते ऐकल्यावर, ते व्हिडिओज पाहिल्यावर मला मनातनं अशी स्वतःविषयी घृणा उत्पन्न झाली, की मी माझ्या फायद्यासाठी हे सगळं करतेय. मग मला काय हक्क आहे म्हणायचा, की बाकी लोकं क्रूर आहेत, बाकी लोकं दुष्ट आहेत. मी त्यांच्यातलीच एक आहे आणि मग मी जगू शकेन की नाही याच्याशिवाय? तर बघूयात प्रयत्न करून.
आणि म्हणून मी व्हीगन झाले. आज 5 वर्ष झाली मला. ह्या सप्टेंबरमध्ये 2015च्या सप्टेंबरमध्ये मी व्हीगन झाले. आता 5 वर्ष झाली मला. तुम्ही माझे केस पाहता पांढरे आहेत. ते व्हीगन झाल्यामुळे झालेले नाहीत. तर ते त्याच्या आधीच केस पांढरे झालेले होते. डोळ्यांना चष्मा आहे तो देखील त्याच्या आधीच होता. मग व्हीगन झाल्याने मला काय फायदा जाणवला? तर फायदा वजनात तर जाणवला नाही, कारण मी त्याच्या आधी व्हीगनच अन्न खायची. आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे, भात, भाजी, पोळी, आमटी. त्याच्यात कशात कोशिंबीर, त्याच्यात कशातही आपण दूध आणि दुधाचे पदार्थ वापरत नाही. तुपाच्या फोडण्या देतो ते अगदी मोजक्या पदार्थांना तुपाच्या फोडण्या देतो. दह्यातल्या काही कोशिंबिरी असतात. तर त्याच्यामुळे मुलगी व्हीगन असल्यामुळे आधी मी व्हीगन अन्नच खात होते. त्याच्यामुळे मला वजनात काही फारसा विशेष फरक जाणवला नाही व्हीगन झाल्यावर. मग अजून काय फायदा झाला? तर मला सर्दी व्हायची. सर्दी 2 कारणांनी व्हायची. एकतर धुळीची ॲलर्जी होती आणि दुसरं म्हणजे मी जेव्हा भारतात यायची, तर तेव्हा अत्यंत प्रेमाने इथे जी पक्वान्न खाल्ली जायची आणि मग लक्षात यायचं, की शरीराला ते तेवढं सगळं पचवता येत नाहीये. दूध आणि दुधाचे पदार्थ आणि त्याच्यामुळे सर्दी होते. तर माझा फायदा हा झाला, की मला सर्दी होईनाशी झाली. आता व्हीगन झाल्यावर तुम्हाला काय करायला पाहिजे? कशात तोटा? म्हणजे तुमचा तोटा काय होतो व्हीगन झाल्यावर? तर तुम्हाला बी12 सप्लिमेंट अगदी नक्की घ्यायला लागते. तुमच्या शरीरातलं बी12 कमी होतं. कारण तेवढंच एकच प्राणीजन्य ह्याच्यातनंच आपल्याला बी12 मिळतं. पण मी सांगू इच्छेन, की आपल्या बऱ्याचशा शाकाहारी मित्र-मैत्रिणींच्या शरीरातलं बी12 कमी असतं. त्यांनी देखील सप्लिमेंट्स घ्यायची आवश्यकता असतेच. पण व्हीगन लोकांनी घ्यायची तर अगदी निश्चित आवश्यकता असते. मग दूध नाही तर कॅल्शियम कुठनं मिळतं बरं? असं एक मोठा हे असतो, की मग तुझ्या हाडांचं काय होणार? कॅल्शियम कसं मिळणार? तर मग मी तुम्हाला एक यादी वाचून दाखवते, की कॅल्शियम कुठनं मिळतं आपल्याला आणि दुधाइतकंच चांगल्या प्रतीचं. तर ते मिळतं आपल्याला अंजीर आहेत, बदाम आहेत, नंतर कोबी आहे, भेंडी आहे, कडधान्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आहेत आणि मोड आलेले कडधान्य आहेत, धान्य आहेत, नाचणी आहे, राजगिरा आहे, तर वरी आहे. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळणार आहे आणि जरी दूध आपण प्यायलो नाही, तरी आपल्या शरीरात कॅल्शियम कमी होणार नाहीये. आपण माझ्या ह्या सादरीकरणाच्या शेवटाकडे येतोय. मी आपल्याला सगळी माहिती सांगितली की व्हीगन म्हणजे काय? का लोक व्हीगन होतात? मी का झाले? व्हीगन झाल्यावर काय तोटे होतात? आणि मग आता कोण-कोण व्हीगन आहेत बरं? असं जर का तुम्ही सर्च केलात, तर म्हणजे मी एक मध्यमवयीन गृहिणी. मला काही फार प्रोटीन, कॅल्शियम मला कशाची गरज नाही. तेव्हा मी व्हीगन झाले याच्यात काही नवल नाही. पण जगभरातले सर्वात चांगले खेळाडू, ॲथलीट्स, रनर्स, स्विमर्स, टेनिसपटू हे देखील व्हीगन होतात. तुम्ही जर का सर्च केलं तर तुम्हाला एक मोठी यादी मिळेल. तर मी बाकी सगळ्यांचं नाव तर नाही सांगत. मी कार्ल लुईसचं नाव सांगेन. कोण आहे हा कार्ल लुईस? तर त्याचं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे, की त्यांनी 9 ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स मिळवली आहेत. 1 ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल मिळवलंय. 10दा वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली आहे आणि त्याच्यात अजून 8 गोल्ड मेडल्स होती. तर ह्याच्यातला सगळा काळ हा व्हीगन नव्हता. पहिली काही वर्ष हा व्हीगन नव्हता. पण मग नंतर त्याला व्हीगन आहाराचे फायदे जाणवल्यावर नंतर तो व्हीगन झाला आणि तो काय म्हणतो, की "इन फॅक्ट माय बेस्ट इयर ऑफ ट्रॅक कॉम्पिटिशन वॉज द फर्स्ट इयर आय एट अ व्हीगन डाएट." म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा व्हीगन डाएट सुरू केलं, ते मला सर्वात जास्त रेकॉर्ड करून देणारं, सर्वात जास्त परफॉर्मन्स देता येणारं वर्ष होतं. तर असं हे जेव्हा खेळाडू देखील म्हणतात, तर तेव्हा निश्चितच त्याच्यात तथ्य आहे. म्हणजे असं नाही की केवळ आपण घरात राहणाऱ्यांनाच हे पुरेसं आहे, तर हे सगळ्यांना पुरेसं आहे. आता ह्याच्यातलं सोयाविषयी एक आक्षेप असतो, की सोयाबीन जे टोफू खाल्ला जातो व्हीगन लोकांकडनं, नंतर सोयाबीन खाल्लं जातं. तर हे शरीराला हानिकारक आहे. तर आपल्याला भारतीय तत्वज्ञान नेहमी सांगतं, की युक्ताहार घ्या आणि मिताहार घ्या. तर कुठलीही गोष्ट ही योग्य प्रमाणात घ्या. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. असं आपली परंपराच आपल्याला सांगते. तर ते जर का आपण पाळलं, तर ह्याच्यापासून कुठलेही तोटे होत नाही.
आणि अगदी शेवटी मी म्हणेन की आपल्या परंपरेने आपण म्हणतो, नेहमी एक श्लोक आपण सगळे म्हणतो की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा क्वचित दुःख भाग भवेत. ओम शांती शांती शांती. तर म्हणजे काय की सर्वांना सुख लाभू दे, सर्वांचं कल्याण होऊ दे. आणि आपली भारतीय परंपरा एवढी सर्वसमावेशक आहे की ते सर्व म्हणताना ती केवळ माणसांचा विचार करत नाहीये, ती प्राण्यांचा विचार करतेय, ती पर्यावरणाचा विचार करतेय. आपले सगळे सण तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की केवळ माणसाचा विचार आपल्या परंपरेने केलेला नाहीच आहे. तर मग असं असणारी आपली ही परंपरा जी आपल्याला हा श्लोक सांगते, तर तसं त्याच दृष्टीने पर्यावरणाचं भलं व्हावं, प्राण्यांचं भलं व्हावं म्हणून आपण प्रयत्न करूयात, एवढंच मी म्हणेन आणि माझं विवेचन संपवेन. रश्मीताईंची परवानगी असेल आपण काही प्रश्नोत्तरं घेऊ शकतो. मला सगळ्याची उत्तरं माहिती आहेत असं नाही, पण ज्याची माहिती असेल त्याची मी सांगेन. ज्याची माहिती नसतील तर ती मी नक्की नंतर आपल्यापर्यंत पोचवेन. आपण सगळ्यांनी अत्यंत शांतपणे आणि अत्यंत उत्सुकतेने हे सगळं ऐकून घेतलं, याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आधार रेखाच्या सर्व आयोजकांचे, सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद. धन्यवाद वृंदाताई. अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारं असं तुमचं भाषण होतं. जर काही कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण एक थोडेसे प्रश्न घेऊया. मला वाटतं 1 तासभर होऊन गेलाय. 10-15 मिनिटं आपण प्रश्न घेऊ शकू. तर प्रश्न विचारायचा असेल तर अनम्यूट करा, प्रश्न विचारा आणि तुमचा प्रश्न विचारून झाल्यावर कृपया परत म्यूट करा. मी एक विनंती करते की पर्सनल प्रश्न विचारू नका की मला सर्दी होतीये तर मी विगन होऊ का? म्हणजे मी एक उदाहरण दिलं. पर्सनल प्रश्न विचारू नका. हे भाषण ऐकून तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील किंवा एकंदरीत तुमच्या मनात काही या विषयाबद्दल प्रश्न असतील तर जरूर विचारा. मला प्रश्न नाहीये, पण 2 मिनिटं मी बोलू शकते का? बोला मॅडम. नमस्कार. माझं नाव गौरी काणे आणि मला थँक्यू म्हणायचे मनापासून. मला दुपारी माझ्या बहिणीनी ही लिंक पाठवली आणि मी मनापासून थँक्यू म्हणेन मिसेस टिळकांना. त्यांनी खूप छान माहिती दिली. मी स्वतः व्हीगन आहे. मी आणि माझा परिवार गेले 3 वर्ष एथिकल रिझन्ससाठी आणि हेल्थ रिझन्ससाठी. मला एक प्रश्न फक्त विचारायचा होता असा की आयुर्वेदिक डॉक्टर नेहमी सांगतात की तुपाची स्निग्धता हवी सगळ्यांना. तर आमच्याकडे तर आम्ही नट मिल्क्स आणि ओट मिल्क्स आणि जेवढं नट्स असतं तेवढ्यातून स्निग्धता मिळते असं मला वाटतं आणि मी जो रिसर्च केलाय. पण बरेचसे आमच्या फॅमिलीमध्ये लोक आहेत जे म्हणतात नाही स्निग्धता आणायची शरीरात तर ती कुठून आणायची. तर याच्यावर काय उत्तर देऊ शकतो जे व्हीगन नाहीयेत आणि ज्यांना या प्रश्न असतं नेहमी. खूप चांगला प्रश्न विचारला, जो माझा मुद्दा सुटला होता की दूध आणि दुधाच्या पदार्थात बाकी सगळ्या ह्याच्यात आपल्या शरीरात काहीतरी हानिकारक जाणार आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं काय आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थात, तर तूप आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदाने तुपाचा वापर सांगितलेला आहे स्निग्धतेसाठी. आता ते जर का आपण सोडलं तर शरीरात स्निग्धता आणायची कुठून? तर आपण ह्या कोकण विभागातली सगळी लोक आहोत. आपल्या शरीराला नारळाची अगदी आपल्या जीन्स मधनच आपल्याला सवय आहे. तर जर का तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल्स म्हणजे नारळाचं असेल किंवा कुठल्याही तेलबियांचं, पण रिफाइंड नव्हे, आयदर फिल्टर्ड किंवा कोल्ड प्रेस्ड. आता जी लाकडी घाणा किंवा कुठलीही घाणा घरी केलेली ऑइल्स मिळतात, तर ती जर का तुम्ही घेतली तर शरीराला आवश्यक असणारी सगळी स्निग्धता तुम्हाला मिळू शकते. म्हणजे तुपाला पर्याय म्हणून मी काय वापरते असं जर का म्हणायचं झालं तर मी सगळी पक्वान्न फिल्टर्ड कोकोनट ऑइल किंवा वेगवेगळ्या फिल्टर्ड ऑइल्स मध्ये करते. मग पक्वान्नांना वास येत नाही का तेलाचा? तर आपण भारतीय इतके समृद्ध आहे आपली पाककला की आपल्या सगळ्या पक्वान्नात एकतर वेलदोडा असतो किंवा जायफळ असतं किंवा केशर असतं की ज्याचा सुगंध बाकी सगळ्याचा वास मास्क करतो. तर त्याच्यामुळे कुठल्याही पक्वान्नाला तेलाचा वास देखील येत नाही. गौरी ताई तुम्हाला उत्तर मिळालं असेल. थँक्यू.
बोला बोला. बोल बोल नाही आवड एकदा त्यांना येतो आज त्या येतायत. हा बोला. हा बोला बोला. हा नमस्कार. मला एक डाऊट होता की म्हणजे ऍथलेटिक्स मध्ये ऑलिम्पिक साठी जे तुम्ही बोललेलात तर त्याच्यात 10,000 पेक्षाही जास्ती प्लेयर्स असतात तर मग त्याच्यातले मेजॉरिटी जण व्हेजिटेरियन असतात. अश्विनीताई नमस्कार. खूप छान वाटलं तुम्ही आलात म्हणून. आणि आता तुमच्या नातवाचा प्रश्न की माहिती नाही रे बाळा मला. त्यांची किती व्हीगन असतात. तर मग मी कुठेतरी शोधून तुला कळवीन. अश्विनीताईंना कळवते मी, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. आणि आणखीन एक आता मी सांगू इच्छिते की मग हे एवढं सगळं मी भाषण केलं. इथे सगळी जण साधारणपणे कॅन्सर पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक आहेत. तर मग मी लगेच त्यांना असा सल्ला देईन का की तुम्ही जा आणि व्हीगन व्हा? तर असा सल्ला मी देत नाहीये. मी काय सल्ला देईन तुम्हाला की तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा, आधी तुमच्या मनाची तयारी आहे का हे बघा, कारण मनाची तयारी असणं हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही जबरदस्तीने कुठलीही गोष्ट केली तर त्याचा तेवढा फायदा होत नाही. अगदी तुम्ही केमोला जाताना देखील जर का तुम्ही अगदी सकारात्मक भावनेने गेलात तर त्या केमोचा नक्कीच चांगला उपयोग होतो. तर तसंच आहे, व्हीगन होण्यासाठी पण आधी तुम्ही विचार करा. तुमच्या मनाची तयारी झाली की तुमचे डॉक्टर जे तुम्हाला नेहमी पाहतायत तर त्यांचा सल्ला घ्या आणि मग व्हीगन व्हा. फायदे नक्की होतील हे मला आतापर्यंतच्या अभ्यासाने माहिती आहे. वृंदाताई एक फुटबॉलर आहे, फुटबॉल खेळणारा. चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आहे की मला प्रोटीन रिच डाएट कसं मिळू शकेल वेगन लाईफस्टाईल मध्ये? जे खेळाडू असतात ना, तर विशेषतः आफ्रिकेतले आणि अत्यंत आपल्याला माहितीये की शक्तिशाली, उंच, धिप्पाड असे असतात. तर त्यांना त्यांच्या उत्तम जो परफॉर्मन्स देतात ते खेळात, तर त्याचं रहस्य विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं रागी हे रहस्य आहे माझं. आणि त्याच्यातले कित्येक आफ्रिकन खेळाडू हे रागी म्हणजे नाचणी, तर केवळ नाचणी हे त्यांच्या प्रोटीनचा स्रोत असतो. तर त्याच्यामुळे हे सगळे जर का आपले पारंपरिक तुम्ही प्रोटीन वापरलेत सोर्सेस, तर तुम्हाला हवं तेवढं प्रोटीन मिळू शकेल. नाचणी आहे, राजगिरा आहे, तोफू आहे, मोड आलेली कडधान्य आहेत. आणि याचा तुम्ही नक्की अभ्यास करा आधी की प्रत्येक ह्याच्यातनं 100 मिलीग्रॅम तुम्ही हे खाल्लं तर किती प्रोटीन मिळणार आहे. आणि मग तुमच्या शरीराची आणि तुमच्या खेळाची जशी आवश्यकता आहे इतक्या एनर्जीची, ते तुम्ही तौलनिकरित्या काढून मग तेवढं हे सगळं आहारात समावेश करा. नक्की तुम्हाला पुरणार आहे प्रोटीन. आणि काय होतंय ते कळवा मला मग. इथे गौरी मला एक प्रश्न विचारायचा आहे. पुस्तकाचं नाव सांगितलंय, आहारावरून कॅन्सरवर मात. तुम्ही लेखकाचं नाव पण सांगू शकाल का गौरीताई? हा, विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की बरेच डॉक्टर्स असे सांगतात की तुम्ही दुपारच्या वेळात दही, ताक वगैरे असं घ्या. तर ताकामध्ये बरेच हे असतात, म्हणजे ते तुमचं अन्न पचन होतं. तो पण दुधाचाच प्रकार आहे, तर त्याच्यात तो काय, म्हणजे तो प्यायला लागतो. आता विजन जर समजा व्हायचं असेल आपल्याला, तर तो ताक वगैरे त्याच्यामध्ये पण असतात ना काही विटॅमिन्स म्हणतात. त्याच्यामुळे जे आपल्याला मिळतं, हा, चांगला प्रश्न आहे. जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगते. लॅक्टोबॅसिलस हा जे त्याच्यात काम करतो ताक बनवण्यात, आणि त्याच्यामुळे आपल्या पोटातलं स्टमकचा जो फ्लोरा असतो तो बॅलन्स ठेवायला ताक मदत करतं. म्हणजे जेव्हा काहीही कारणाने पोटाचं आवरण खरवडून निघालेलं असतं, मग ते डायरिया असेल किंवा हे असेल, जुलाब असतील, उलट्या असतील किंवा केमो असेल किंवा असे काही अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर देखील आपल्याला प्रोबायोटिक्स घ्यायला सांगतात. तर मग ते ताक म्हणजे प्रोबायोटिकचं काम करत आलेलं आहे परंपरेने हजारो वर्ष. मग आता तुम्ही व्हीगन झाल्यावर काय कराल? मग प्रोबायोटिक्स कुठनं मिळतील तुम्हाला? तर मग तुम्ही केमिकली तयार झालेली प्रोबायोटिक्स घेऊ शकता. तर ते काय प्रोबायोटिक?
प्रोबायोटिक्स केमिकली तयार झालेली आहेत. ह्याच मुद्द्याला धरून मी आणखीन माहिती सांगेन की तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल तरी हा. तुम्ही म्हणजे व्हिगन व्हायच्या आधी देखील तुम्ही कृपया जागरूकतेने आपली औषधं कशी तयार झालेली आहेत ते बघा, जर का तुम्हाला व्हेजिटेरियन राहायचं असेल तर. म्हणजे तुम्हाला कॅल्शियम तुम्ही घेता तर ते खूपदा शेलकॅलपासून असतं, प्राण्यांपासून बनवलेलं असतं. पण त्याच वेळेला कॅल्शियम वनस्पतीपासून बनवलेल्या पण सप्लिमेंट्स मिळतात जर तुम्हाला काही कारणाने घ्यायच्या असतील तर. किंवा जो एक लाल रंग आहे आपण पदार्थात वापरतो तर तो केलेला असतो कोचिनेल, म्हणजे ज्या प्राण्यांना आवरण असतं, खेकड्यासारखे बारीक प्राणी क्रस्टेशियन्स, तर त्यांच्यापासून तो रंग केलेला असतो. तर मग तो टाळा तुम्ही. म्हणजे जर का व्हेजिटेरियन राहायचं असेल तरी तुम्हाला खबरदारी घेणं आवश्यक आहे. व्हिगन राहायचं असेल तर आणखीन खबरदारी घेणं आवश्यक आहे. पण सगळ्याला पर्याय आहेत. प्रोबायोटिक्स तुम्हाला केमिकली तयार केलेली मिळू शकतात. आणि प्रोबायोटिक्सची गरज आपल्याला नेहमी नसते, रोज नसते आपल्याला प्रोबायोटिक्सची गरज. जेव्हा असेल तेव्हा आपण ती औषधं घेऊ शकतो. कुठलीही औषधं घेताना आता तुम्ही व्हिगन होताना देखील एक लक्षात ठेवायला पाहिजे की चांगलं व्हिगन व्हायचं तुम्हाला तर मग प्रोसेस्ड फूड किंवा अति साखर खाणं किंवा अति प्रिझर्वेटिव्ह घातलेलं खाणं हे तुम्हाला कुठल्याही चांगलं आरोग्य टिकवायसाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या व्हिगन झाल्यावर पण आहेत. नाहीतर व्हिगन झाल्यावर तुम्ही तूप टाळणार की त्याच्यात फॅट कंटेंट आहे, प्राण्यांपासून आलेलं आहे, आणि त्याच वेळेला प्रोसेस केलेला डालडा खाणार तर मग त्याला अर्थ नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं व्हिगन व्हायचं असेल तर तुम्हाला जागरूकतेने अति साखर, अति आर्टिफिशियल फॅट्स हे पण टाळले पाहिजे. आणि एकूणच कुणालाही आरोग्यासाठी कमीत कमी सप्लिमेंट्स घ्यायला लागली पाहिजे. आणखीन एक मी सांगेन की जे कोरोना काळात विशेषत्वाने आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं की व्हिटॅमिन डी, की सगळ्यांनाच सांगितलं गेलं की व्हिटॅमिन डी घ्या आणि तुमचं प्रतिकारक शक्ती वाढवा. तर मग ते घेताना देखील व्हिटॅमिन डी देखील प्राण्यांपासून बनलेलं पण असतं आणि वनस्पतींपासून बनलेलं पण असतं. तर तुम्हाला घ्यायची वेळ आली तर तुम्ही घेऊ शकता. पर्याय उपलब्ध असतात, आपण जागरूकतेने बघायला पाहिजे त्याच्याकडे. वृंदाताई, तुम्ही दुधाबद्दल बोललात तसंच अगदी थोडक्यात आम्हाला जे मध, लोकर किंवा रेशीम याच्याबद्दल अगदी थोडक्यात हो जर हो, थँक्यू रश्मीताई. मी बोलण्याच्या ह्याच्यात ते विसरूनच गेले होते. मध का बरं खायचा नाही? मध तर आपल्या पंचामृतात पण असतो, पण तो मध आपल्यासाठी केलेला आहे का? त्या मधमाशा असं म्हणल्या का की वृंदाकडे आता सत्यनारायणाची पूजा आहे तर तिला पंचामृतात मध हवा म्हणून मी जमवतेय इकडे? त्या मधमाशांनी की त्यांचं शरीर केवढूस एवढूस आणि त्यांनी अतोनात कष्ट करून तो मध जमवलेला आहे, ते मधाचं पोळं तयार केलेलं आहे. आणि हजारो शेकडो मधमाशांनी तयार केलेलं पोळं आपण काय करणार आहोत? तर आपल्याकडे शक्ती आहे, आपल्याकडे युक्ती आहे, आपण एका झटक्यात ते पोळं काढून घेणार आहोत, ते पोळं जाळून मधमाशांना मारून टाकणार आहोत, ते पोळं पिळून गाळून मध काढणार आहोत आणि खाणार आहोत. आता याच्यात या मधमाशांचा कष्ट गेले, सगळे जीव गेला, आणि का? तर तुम्हाला मध हवा म्हणून. तसंच सिल्क विषय, सिल्कची साडी मला देखील फार आवडायची. मी मोठ्या अभिमानाने सांगायची की मी ना सिंथेटिक वापरत नाही साड्या, मी नॅचरल थ्रेड्स वापरते. म्हणजे मी एकतर कॉटन वापरते किंवा सिल्क वापरते. जेव्हा मी व्हिगन नव्हते आणि जेव्हा मी ह्याच्याविषयी विचार केला नव्हता तेव्हा. मग आम्ही एकदा साऊथच्या ट्रिपला गेलो आणि तिथे तुम्हाला ते घेऊन जातात, सिल्क कसं तयार करतात त्या प्लांट्स मध्ये ते तुम्हाला घेऊन जातात. आणि मग तुम्हाला कळतं की एक सिल्कचा धागा, सिल्क म्हणजे काय आहे तर त्या किड्याभोवतीचं ते आवरण आहे. आणि मग काय करतात तर ते बॉइलिंग वॉटर मध्ये किंवा स्टीमर असतात त्यांच्याकडे मोठे, त्या स्टीमरच्या समोर ते किड्यांचं असं टाकतात चाळणीवर, ते किडे मरतात, मग ते भोवतीचं आवरण काढलं जातं आणि असे लाखो कोटी किडे मारून माझी एक साडी तयार होणार आहे. तर मला खरंच हवी आहे का? इतकं छान प्रकारचं कॉटन आज भारतात उपलब्ध आहे जे मी अंगावर घातलेलं आहे, ते मी घालून सुखात राहू शकत नाही का? म्हणून आपल्याला सिल्क वापरायचं नाहीये. आता वूल विषयी तर सगळे म्हणतात की वूल विषयी काय प्रॉब्लेम आहे तुला? तो तर मेंढ्यांच्या शरीरावर वाढत जाते, तिला काही त्रास होत नाही आम्ही कापलं तर. आता तुम्ही मला सांगा की जर का एक थेरी आपण मानली की देव किंवा जी कोणी शक्ती आहे किंवा प्राणी इव्हॉल्व झाले, तर प्राणी इव्हॉल्व होताना मेंढ्यांना लोकर का मिळाली? तर ती माणसांना कापता यावी, त्याचे स्वेटर करता यावेत म्हणून मिळाली
का भोवतीच्या वातावरणापासून त्यांचं रक्षण व्हावं, त्यांची स्किन सुरक्षित राहावी म्हणून मिळाली. मग जर का जे नाहीच आहे माझ्यासाठी तयार केलेलं, ते देखील ओरबाडून घ्यायचा अट्टाहास का आपल्याला? आणि म्हणून विगन जीवनशैलीत आपण मध, सिल्क, लोकर हे वापरत नाही. आता मग एक बारीक-बारीक मुद्दे निघतात, की तरी काही गोष्टी असतात, की ज्या आपण कुणाला म्हणजे वनस्पती उपटत असतो किंवा हे. तर म्हणजे जगायचं आहे आपल्याला. आपण माणसं आहोत शेवटी. आणि मग लोकं असं म्हणतात, की प्राण्यांना भावना असतात, तशाच वनस्पतींना असतात. मग तुला वनस्पती खाल्लेल्या चालतात, प्राणीच खाल्लेले का नाही चालत? तर मी त्याच्यातला कमीत कमी दुष्टपणा होईल असा विचार केलेला आहे. माणूस आहे मी, माझ्यात दोष आहेत, माझ्यात जगायची तीव्र इच्छा आहे आणि त्याच्यामुळे मला जगण्यासाठी वनस्पती खाणं आवश्यक आहे, ते मी खातीये. पण म्हणून मी सिल्क, मध, लोकर आणि प्राणीजन्य सगळे पदार्थ हे मात्र त्याग करू शकते त्याचा आणि तरी मी आनंदाने जगू शकते. माझी मुलगी गेले 12 वर्ष व्हीगन आहे. तिचा नवरा जो टेनिस प्लेयर आहे, तो पण गेली अनेक वर्ष व्हीगन आहे. त्याचे आई-वडील जे आज आलेले आहेत कार्यक्रमाला, त्यांचं पूर्ण कुटुंब हे देखील व्हीगन आहे आणि त्याचे आई-वडील जर का तुम्ही पाहिलेत, तर ते 70 आणि 75 वर्षांचे वाटणार पण नाहीत. इतके तरतरीत, उत्साही आणि तरुण दिसतात ते. तर त्याच्यामुळे सगळ्या वयाच्या माणसांना, सगळ्या जीवनशैलीच्या माणसांना व्हीगन जीवनशैली ही आत्मसात करता येण्याजोगी आहे. अं, कोणाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का? आपण आता शेवटाकडे जाऊया. एखादा प्रश्न जर कोणाला विचारायचा असेल. वृंदाताई, मला अजून एक तुम्हाला विचारायचं होतं, की सध्या आता माणूस म्हणजे काय स्वस्थ बसत नाही, तर सारखं काहीतरी त्याचं सायंटिफिक हे चालू असतं. तर आजकाल मायक्रोब्सच्या साहाय्याने दुधासारखा पदार्थ किंवा मीठ तयार केलं जातंय किंवा त्याचा प्रयत्न चाललाय. तर मग त्याला आपण म्हणू का? आताच तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलात. आताच इस्रायलमध्ये एक तयार झालेलं दूध आहे, की जे तुम्ही म्हणता तसं मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासनं लॅबोरेटरीत तयार केलेलं आहे, गायींना त्रास न देता आणि त्यांचा दावा असा आहे, की सेम त्याचं दुधासारखं कंपोझिशन आहे. आता त्याच्यावर आणखीन संशोधन होतंय. तर मे बी आपण जेव्हा अजून 2 वर्षांनी बोलत असू, तर तेव्हा आपण त्याच्याविषयी नक्की सांगू शकू, की त्याचा खरंच फायदा आहे की नाही. पण तोपर्यंत ते सगळं तयार होईपर्यंत आपल्याकडे दुधाला काय पर्याय आहेत? तर मी म्हटलं तसं सोया मिल्क आहे. मग लोकांना असं वाटतं, की सोया मिल्क तर एवढं महाग असतं. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, की सोया मिल्क आपल्याला घरी तयार करता येतं. अगदी सोपं आहे. रात्री सोयाबीन्स भिजत घालायचे. सोयाबीनची किंमत कुठल्याही कडधान्या एवढीच आहे. रात्री सोयाबीन्स भिजत घालायचे. 10 तास भिजल्यावर ते मिक्सरमध्ये वाटायचे आणि पिळून घेऊन ते गाळायचं. ते जे गाळलेलं असतं ते एकदा उकळायचं, की ते सोयाबीन तयार होतं, सोयाबीन मिल्क. आणि असं मिल्क आपण कुठल्याही कडधान्यापासून काढू शकतो आणि कुठल्याही नट्सपासून. म्हणजे काजूचं होतं, बदामाचं होतं, नारळाचं तर होतच होतं, जे आपण वर्षानुवर्ष सोलकढीत वापरत आलेलो आहोत. तर ही सगळी दुधं आपण तोपर्यंत पर्याय म्हणून वापरू शकतो. आता घरी केलेल्या कडधान्याच्या दुधाचा एक तोटा होतो, की त्याला एक उग्र वास असतो. म्हणजे जे आपण बाजारात घेतो सोया मिल्क त्याच्यात जरी प्रिझर्व्हेटिव्हज नसली, तरी काहीतरी प्रोसेस केलेली असते ज्याने तो उग्र वास घालवतात ते. घरी केलेल्या कडधान्याच्या दुधाला तो वास येतो. तर त्याच्यामुळे आपण ठरवायचं की आपल्याला काय सहन होतंय. पण नाहीतर जी बाजारात मिळतात सोया मिल्क्स ती पण घ्यायला हरकत नाही. नट मिल्क्स तर आपण अगदी स्वस्तात घरी चांगली तयार करू शकतो. काजूचं असेल, बदामाचं असेल आणि हे सगळं वापरूयात. कोकोनट मिल्क वापरूयात. तोपर्यंत 2 वर्षात ही इस्रायलमधली लोकं काहीतरी शोध काढतातच आहेत. तो होईल पूर्ण. धन्यवाद. मी आधार रेखाच्या संगीता कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी वृंदाताईंचे आणि सगळ्यांचे आभार मानावे. संगीताताई. धन्यवाद रश्मीताई. नमस्कार वृंदाताई. अतिशय सुंदर, महत्वपूर्ण ही माहिती आज तुमच्यामुळे सर्वांना समजली. लोकांना फक्त डाएट म्हणजे काय एवढं एक माहिती असतं. डाएट करायचं म्हणजे हे खायचं नाही ते खायचं किंवा हे आपण रोज व्यायाम केला पाहिजे किंवा सकाळी जाऊन इतके मिनिटं वॉक केलं पाहिजे. पण व्हीगन डाएट
या विषयीची अतिशय उपयुक्त अशी माहिती तुम्ही जी आता सांगितलीत आणि म्हणजे एक मनस्पर्शी तुम्ही जी आता म्हणजे मनाला वेदना देणारी जी तुम्ही आता गायीविषयीचं जे सांगितलं, आपण जे गायीचं दूध पितो तेव्हा तुम्ही त्याची प्रोसेस कशी होते हे जेव्हा सांगितलं, तेव्हा कुठेतरी मनाला असं थोडंसं हे झालं, की म्हणजे वाईट वाटलं, की अरे आपण जे गाईचं दूध अतिशय गाईचं दूध प्यायल्याने आपल्याला थोडंसं व्हिटॅमिन्स मिळतं किंवा ताकद येते असं जे डॉक्टर सांगतात किंवा आपण पितो. तर तेव्हा हे कुठेतरी आपल्याला असं वाईट वाटतं, की यांना एवढा त्रास होतो आणि त्या सहन करतात आणि त्यांच्या मुलांचं ते दूध काढून ते आपल्याला दिलं जातं, आपण घेतो. तेव्हा हे कुठेतरी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे असं मला वाटतं. आणि शरीरासाठी कॅल्शियम जे तुम्ही आता सांगितलंत, की अंजीर आहे, बदाम आहे, भेंडी आहे, कडधान्य आहेत. हे आपलं पूर्व परंपरा चालत आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि पूर्वी आपली आजी म्हणा किंवा आपल्या पंजा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे कडधान्यापासून किंवा वेगवेगळ्या चटण्या जे कोशिंबिरी, चटण्या तेव्हा काही जास्त दह्याचा वापर नव्हता आणि कडधान्य म्हणजे ती मोड आल्यानंतरची कडधान्य हे सुद्धा आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे. म्हणजे तुम्ही जरी शाकाहारी असो तर नसो, पण तुम्हाला हे फार शरीराला अतिशय उपयुक्त असं आहे, हे तुम्ही इतकं सुंदररित्या आता पटवून दिलत आणि पर्यावरणाला आणि प्राण्यांचं भलं व्हावं यासाठी व्हिगन डाएट हे कसं जरुरी आहे तुम्ही सांगितलंत. आणि जेव्हा तुम्ही सांगत असताना मी तुमचं ऐकत होती, तेव्हा फक्त मला एवढंच म्हणावंसं वाटते, की तुला पाहिलं आणि असं काही होऊन गेलं, की माझं मन म स्वतःलाच विसरून गेलं, असं मी म्हणीन. आणि इतकं सुंदर तुम्ही आता महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरंच जर तुम्हाला व्हिगन डाएट करायचं असेल, तर ह्याचा तुम्ही खरोखर सर्वांनी विचार करावा. म्हणजे पर्यावरणाचा पण आपला ऱ्हास होणार नाही, याची पण आपल्याकडनं काळजी घेतली जाईल. तसंच आमचं म्हणजे जे आधाररेखेचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं जे पोस्टर बनवलं जातं, ती आमची अंजली लेले. हिचे पण खूप धन्यवाद. फार अतिशय सुंदर ती अशी पोस्टर बनवते आणि आमची पूर्ण आमच्या पेपरला बातम्या देण्याचं किंवा अ, पूर्ण कार्यक्रमाचं जे स्वरूप मांडण्याचं जे लोकसत्ता हा पेपर आम्हाला खूप सपोर्ट करत असतो. त्यामुळे मी त्या पेपर यांचे पण मी मनःपूर्वक धन्यवाद देते. त्याचप्रमाणे संपूर्ण ज्या कार्यक्रमाला जे आमचे रसिक प्रेक्षक उपस्थित असतात आणि त्यांना पण जे पडलेले प्रश्न ते नेहमी विचारत आपल्या प्रश्नांचं ते उत्तर घेऊन ते संपूर्णपणे त्यांना ते हे करत असतात. त्याबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते. आणि रश्मी